हे कुठे गेले हो? जातात ना सांगूनही जात नाहीत. लयच वाईट सवय आहे बाई या माणसाले. गेलं कुठे तर सांगून जा. झाले जातात सांगतच नाहीत. जाऊ दे तिकडे, मी आता नाश्ता करतो मग देतो सगळे मी खातो. कुठे गेले काय सकाळी सकाळी? अवय रश्मी, हाय या ना या. मला वाटलं पाहुणेच आहेत का माय म्हणून आवाज दिला. पाहुणे आहेत का? नाही पाहुणे गेले. कुठे गेले काय माहित, काही सांगून नाही गेले. कुठे गेले काय माहित, ते काही सांगून नाहीत गेले. म्या काय म्हटलं बाई, ते आज पेढे वाट्याचं आहे तर ते तू काही म्हणू गिनू नको माहितीला. ते तर म्हणते मा डोकं उकू राहिलं. मग कोण वाटावं ते पेढे? ते इथं कबूल केले तेच वाटा लागतील पेढे. ते इच्छाच हातून वाटून घेणार आहे मी. कोण वाटणार आहे एवढे सारे पेढे? काकूलेच उभं करतो मी. माहिती म्हणते मा डोकं दुखून राहिलं म्हणते मी. बरं नाही म्हणते अशी म्हणते खायचं व. तिच्या खरं तर जीवावर झालं खायलेच रस मी. तिचं काही मन साजरं नाही ना. तिथल्या कोत्या मनाची आहे ते. आज एकान पैसा नाही ठेवला होती ना मला लेकीच्या हातावर. काही ब्लाऊज पीस नाही दिलं, काहीच नाही दिलं. मा मोहिनीले ब्लाऊज पीस नाही दिलं तिनं साधं. आणि ती तिच्या लेकराईले 51,000चे पेढे वाटीन का? तो कायच केलं कोत्या मनाच्या लोकांचं काही खाऊ नाही. आपल्याला गेला की नसते लागत ते. आपल्याला कुठे खा लागते. आपण लोक खातील लोकाईले काय त्याचं बांधणार आहे? ते लोकांचा काय संबंध आला? जाऊ द्या, जनता खुश. आज सारे गाव पेढे खाईल. अहो माय, पण ते वाटत नाही म्हणते तर मग कोण वाटते? तू वाटतं काय? मला शरम लागते बाई. मी नाही वाटत बाई. काय म्हणावं माय, देरांनी कबूल केलते, देरांनी कबूल केलते. काकूच वाटतात. तुम्ही थांबा. काय करू, काय झालं? डोकं दुखू खरं दुखू राहिलं का? सांग मग आता. ते मी कसं गो तिच्या अंगात घुसू का? खरं दुखून राहिलं, खरं दुखून राहिलं तर ती म्हणते बाई डोकं दुखून राहिलं. डोकं बाजून निजून राहिली ते. आता तिचं डोकं दुखीनच नाव. 51,000 रुपये गेले. कसं तिचं डोकं नाही दुखीन तर काय दुखणार आहे? त्याच्याने डोकं धरून बसली. पण बिचारी रश्मी, माय तू एवढं मोठं ऑटो भरून आणला ना माय तू पेढ्याचा. मोठाले खोकेच्या खोकेच आहेत, लय मोठे आहेत ना पेढे. किती वाटावं माहितीये आई? 51,000चे पेढे कायले म्हणतात? ऑटो भरून नाही येईन तर काय येणार आहे? तुम्ही थांबा, मीच जातो काकूला उठवतो. मस्त काकूला अद्रकचा चहा करून देतो. तशी मी गेली की नाही काकू तळकन उठतात. पाहिजे तुम्ही, काकूची चाबी मला हातात आहे. आता काकू काहीच बोलत नाहीत. काकूला फक्त काका असं म्हटलं की काकू तुडकून उठतात. तुम्ही चुप बसा आता. फक्त मीच पाहतो काकूची पाठ, बरोबर पाहतो काकूची पाठ आता चांगली. आता काकू बोलणारच नाही पुढे काही. अतिच काय, तुम्हाला घरी बी बोलणार नाही. तुम्ही फक्त असं चाल द्या. काय माय, मी तिच्या नादी लागतो. मी जर तिच्या नादी लागलीस ती माय तर तिनं मादेर आले तसं उभं नसतं केलं मादारात. मी बाई काटाकाटाहून नेतो माय. काय करायला लागते माय बाई. कसंही माणूस मादारात येते तो भाई गावातल्या लोकांवर वचक राहते. लोकांना वाटते की नाही इली विचारतात पुसतात, देर येते जाते. लोकांवर कसं बाई वचक राहत असते. तुला कळत नाही माय. एकली बाईची जात राहतो मी तर ती. एक तर घर पाहिलं त्या वावराईत मादेराच्या आश्रयान हाय बाई. मादेर लय साजरा हाय माय. तुला खरं सांग का रश्मी, मला मन उलट मादेरासाठी दुखलं. ते जे 51,000 म्हणजे का थोडे असतात का बाई? ते जे 51,000 फुकटचा चुना लागल्या ना. आणि खरंच कायले कबूल केलं माहिती त्या बाईनं? पूर्ण कबूल केलं. विनाकारण मादेराचे पैसे गेले ना. त्यासाठी तर खरं मालय मन दुखून राहिलं. मादेर लय मेहनत करते बाई. आता शेतकऱ्याचं जीनं काय थोडी मेहनत असते का माय शेतीच्या कामात? रक्ताचं पाणी करायला लागते आणि माल घरी आणायला लागते. सोपं नाही बाई. 51,000 म्हणजे सोपे नाहीत. इले का हाय? हिचं काय गेलं? खरं तर मादेराचं नुकसान झालं. आई तुमचंही बरोबर आहे. पण जाऊ दे ना, आपण कशा ना कशा रीतीनं काकाचं पैसे वापस देऊच. नाहीतरी आता राजकुमारनं नोकरीचं चालूच आहे की नाही. आपल्या फॅक्टरीत किती कामं पडतात. चांगल्या पोस्टची नोकरी द्यायला लागेल मी त्याला. कसा आहे तो? काकूच्या वळणावर आहे का काकाच्या? हो माय, राजकुमार साजरा आहे बाई. आता पोराची जात बाई हुळ आहे. पण तसा साजरा आहे बरं. बापाच्या धाकात आहे अजून. हो पाहुणेली म्हणशील का बाई तू राजकुमारच्या नोकरीचं? म्हणेन. आता मी पहिले पाहते ना कसं काय तर. तुम्हाला सांगू का आई, काकाचं अजिबातही मन नाही दुखलं. काकाचा स्वभाव लय मोठा स्वभाव आहे. म्हणजे मोठ्या मनाचे आहेत काका, असे खोट्या मनाचे नाही आहेत. काकाला जरासं की किंतु नाही म्हटलं की 51,000 असंही नाही म्हटलं काकानं. किती लवकर आनंद झाला, म्हणजे किती लवकर हो केलं. किती हरी केला काकाला. काकानं पैशाचा विचार तरी केला का? काकाचा स्वभावच नाही तसा. मला आवडला काकाचा स्वभाव. खरंच लयच चांगला आहे. स्वतःच्या पुतणीसाठी एवढं हे करतात म्हणजे सांगा बरं. म्हणजे असं पाहिलं का त्यांनी विचार केला का की बापा 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 एवढे काले कबूल केले असं तरी म्हटलं का? नाही हो. तुला काय सांगतो तर सखारामचा स्वभाव लय साजरा बाई. लयच साजरा आहे ना माय. तुला काय सांगतो लय साजरा आहे. जसं मामोईला अंतर देत नाही पण त्याची काही चालत नाही. कायले खोटं बोलू, खरंच सांगतो. हे बाय, त्याची तिच्या पुढे चालत नाही, तिच्या पुढे ते काही जास्त करत नाही. पण आम्हा दोघी माहिली की लय आधार आहे बाई त्याचा. कसंही हाय की नाही. आता मला फक्त एवढंच मन हे झालं. मी आणलं माय मादेराचे पैसे गेले, बाकी काही नाही बाई. काही नाही केले. जाऊ द्या, पुण्य त्याच्या पदरात पडेल ते. आज सगळे गावातले लोक पेढे खातील. त्याला आनंद भेटेन की नाही. लहान लहान लेकरं किती खुश होतील पेढे खाऊन. मग त्याचा जो आनंद आहे की नाही, त्या आनंदाचा आशीर्वाद काकाला भेटेन. कारण काकाचेच पैसे आहेत ना. आणि काका चांगल्या मनानं करून राहिले. त्याच्यानं त्याचा आशीर्वाद काकालाच भेटेन. सस हो माय. मादेराले पुढच्या वर्षी दुपटीनं पीक हो.
हो नक्की होईल. म्हटलं आई आतापासून तुम्ही म्हणू नका, नाही तर मग तुम्ही म्हणून टाकसान. ते नोकरीचं मी याच्यासोबत बोलतो, तो राजकुमार काय शिकून राहिला, काय काय परीक्षा देऊन राहिला, काय करू राहिला, मला काही त्यातलं एक नक्की माहित नाही. हा आपण मग शांततेनं काकाजवळ कल काढून विचारून घेऊ, आणि त्याची जर इच्छा असली तर. नाहीतरी आता याची फॅक्टरी चालू होती की नाही, येले लोकांची गरजच आहे. चांगल्या चांगल्या पोस्टची नोकरी देऊ, असं थोडी आहे की आपण त्याला हलकी फुलकी नोकरी देऊ, शिकलेला आहे तो. हा तर चांगली पोस्टची नोकरी दिल्या जाते. मग काय यानं त्या हातानं काकाची मदत होतेच ना. हव माय, लय गुणाची हाय व तू, लय गुणाची हायस माय बाई. किती विचार करत व. लय गुणाची हायस माय बाई. असा विचार करत राय, समजायचा देवताला विचार करीत. लय गुणी लेकरच पापोटी जन्माला येतील रश्मी. लय गुणी लेकर जन्माला येतील. तू गुणाची, तो लेकर बी असेच गुणाचे होतील माय बाई. मा आशीर्वाद आहे तो आला. काय आई. लाजली माई लेक, गुणाची लेक व माय. मग ते का चुकलो का? तो तर माय देवाचा आशीर्वाद आहे. तुले बी लय लवकर आशीर्वाद भेटून तू वटी लवकर भरू माय. बाई लेकराचा फक्त हात लावून घे याले. हे मग वाटेले जातात मग पेढे. लेकराचा फक्त हात लागला की मग त्याच्या हस्ते होऊन जातात. त्याच्यासाठी वाटून राहिलो ना बाई आपण, हे तर त्याचा हात लागणं महत्वाचं असते. हो काका. अरे नाही तर काका येईल थोडा वेळ उभं केलं असतं, जमणार नाही का मोहिनी? नाही जी, जावई बा तिच्याच्यानं उभं राहणं होते का बापा? दोन दोन लेकरं आणि थंडीगार हवा लागते, एवढ्या लवकर लेकराला बाहेर काढू नये बापा. नाही 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 नाही, लेकर येईल नसतात बाहेर काढत जावई बा. त्याचा काय फक्त हात लावलं की झालं, मग आपण वाटायचं. आजी वाटते त्याची आहे ना. चला चला नानी चला. तुम्हाला काय झालं? तोंडाचं पाणी गेलं. काकू काका म्हणतात तुम्हाला काय झालं? मला काही नाही झालं. मला डोकसंच लय दुखून राहिलं ना. तुम्हाला तर सांगलं होतं जी, डोकसं भल कसं ठणकून राहिलं. मला काही नाही झालं. काय नाही होते, थंडी गिंडी नाही दुखते. म्हटलं तुम्ही वाटा बरं, स्वतः वाटा. तुमचा नवस तुम्ही फेडा तुमच्या हातानं. बरं राहते जरा असं. बाई मोहिनी लेकरायचा हात लाव फक्त, मग हे वाटायला सुरू होतात. मग हे लोक येणं सुरू झाले असतील. हे बा एकही माणूस सुटला नाही पाहिजे. एक्का नेकाने पेढा भेटला पाहिजे. असं डबल डबल दिल्या गेले चालतात बरं म्हटलं. हा वहिनी हे बा तुम्ही बी राहायचा. हा डबल डबल बी दिल्या गेले चालेल का? फक्त कोणी सुटलं नाही पाहिजे. याचं गाव तो अजिबात सुटलं नाही पाहिजे. याच्या पुऱ्या गावात पेढा भेटला पाहिजे. हा हो ना. मग काय तर बापा, नाही आणले तुम्ही एवढे तर काय आम्ही काय लोक सोडणार आहोत का? नाही बापा, कोण आले नाही सोडू, समजेले देऊ. काय करा, मला तर काही सुचूनच नाही राहिलं. आता हे कमीत कमी मागावात असतं तर एखादा पेड्याचा ट्रे मी लंपास तरी केला असता, सज्जावर ठेवला असता, अलमारीच्या खाली घातला असता, कपडेत लपवला असता. लय मोठे पेढे मी काढून ठेवले असते, वजे वजे खाल्ले असते. मग तिथं पेढा बी खायला भेटत नाही. आणि लपून काय करू माय? कुठे ठेवू? थैलीत ठेवू? हे रश्मी तर जासूस थैलीतले काढायचे हो माय. नसतंच घरावर गोटे माय बाई. म्हणतीन येणीनं पेढे चोरून ला बोलते. काही नाही माय बाई, काही करायला नाही पुरत माय. करायला जाव काय होतीन वदर पाय. चला चला म्हटलं, चला वाटायले घे बाई. मोहिनी लाव बरं हात लाव बरं, पेढे लेकराचे हात लाव आणि घ्याव तुम्ही. चला वाटेल वहिनी तुम्ही बी हजर राहा. दोघी जणी वाटा. आपल्या घरचे पेढे आहेत. त्याच्या मामाच्या गावाचे पेढे आहेत. गावाला समजलं पाहिजे त्याच्या बी की लेकराच्या मामाच्या घरचे पेढे आहेत म्हणून. हो वा हो. मग काय तर राजकुमारनं या लागत होतं लेक, त्याला आपण बोलावं लागत होतं नाही मामाजी. आता थेली बी याच्यात घेसट टाका. मला एकाचं 51,000चं नुकसान झालं. त्याची परापटी कमी झाली 51,000नं. त्याला का ते पेढे खाले बोलावता का? हो लेक जवळ बा, आधी ध्यानात नाही आलं ते. आता बघता त्याला जमणारी नाही, ते सुट्टी भेटते नाही भेटत. तो बी काही एवढा रुपये नाही ना. जाऊ द्या, येईन ना येईन ना लेकर पाहिजे येईन ना मामा. वक्ती होतीच भेट. हो राजकुमारले फोन करून सांग जा. भाचा भाची झाली म्हणा तुले. चुना लावून गेली 51,000 आली, हे बी सांग जा. नाही तर ते राहू दे सांग. बस 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 हात लागला की झालं त्याचं. जमलं. घ्या घ्या 2 ट्रे घ्या दोघी जणी. जा बाई रश्मी. हो काका. हा बाई तू न्यू लागा. जा न्यू लागा, ती बाकीची आणतो मग आम्ही. हो काका, मी सोबतच आहे काकूच्या, तुम्ही टेन्शन नका घेऊ. काकू मी तुमच्या सोबतच आहे. मी तुम्हाला अजिबातही एकटीले सोडत नाही. तुम्ही काहीच काळजी नका करू. एक पेढा वाटून घेतो मी तुमच्या जवळून. तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. तुम्हाला जर गरगरलं, चक्कर आलं, अस्वस्थ झालं, जीव धडधड केला, मला सांगा. मी साखर पाणी करून आणीन. नाही तर काही टेन्शन नाही. त्या ट्रेतला एक पेढा उचलावून तोंडात घाला, आपोआप ते एनर्जी येते. कल्ला नका करू पुरानो, शांततेत या. सगळ्याच मावशी काकू तर कोण माझं कोण येते मला माहिती नाही. पण मी मोहिनी ताईची देराणी आहे. मी काकू आहे बाळांची. आणि सर्वांना पेढा मिळणार. सगळे लाईन मध्ये या, शांततेत या, आपापले मुलं सांभाळा.
बाई रश्मी, सगळेले आई म्हण माय, साऱ्या सासा असतात, कोणी जेठाणे असतात, याज आज घाल माय बाई सगळेले. आपल्या आजूबाजूच्या गावातले आहेत यात काही काही शिवभाऊ म्हणतात त्याले. मग काय तर बाहेरच्या गावच्या आपल्या गावाजवळचे असतात की नाही, त्याला शिवभाऊ म्हणत असतात. आणि त्या हात त्या यावा बाई लाईनी सून आहे हे, वैगली नशीन तुम्ही. या 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 लाईन मध्ये या. माय भाई भाऊ, आप भी आए क्या? हाजी पेड़ा खाने के वास्ते आ गए हैं। आइए आइए. आपको ढेर सारी बधाइयाँ, पोता पोती होने के वास्ते। शुक्रिया शुक्रिया. रश्मी दे बाई पेढा दे. नाही नाही, पेढा काकूच्याच हातून. काकू वाटा ना पेढा. काकू तुमचा चेहरा का उतरला? बरं नाही वाटत का तुम्हाला? बरं आहे बरं. किती लोक आहेत माय अजून? हा का 10-15 गाव बोलावले की काय? असं कोणपासून उभी हा ऊन झालं माय, टोंगण टोंगण गेले माय बाई. या उन्हानं निरा माझी खालीवर खालीवर होऊन राहिला. उन्हानं होऊन राहिला का 51,000 होऊन राहिला, ते कोणास ठाऊक आता. साखरपाणी आणू का करून? साखरपाणी आणतो ना. पेढे याने वाटले काय? हे कोण आहे पेढे वाटणारे? अरे ताई, हे बाळांच्या नानी आहेत. हो, यांचा नवस होता 51,000चे पेढे वाटायचा. खूप श्रीमंत आहेत ह्या. बापरे, खूप मोठे लोक. बघा ना, 51,000चे पेढे वाटले ना. कोणी वाटते काय? बडे बडे लोगों की बड़ी बड़ी बातें. आणि या निढंग्या रश्मीची किसी से ना हो मुलाकाते, पण ते बडे बडे लोगों की बड़ी बड़ी बातें. कायची बडी बडी बातें? 51,000 चुना लागला. चुना नाही, मुंग्या लागल्या, मुंग्या. कारण पेढे खाल्ल्यावर काय होणार आहे? पेढा तिथं ते सांडला की मुंग्या लागतात. मला 51,000 बी मुंग्या लागल्या व काय करू माय बाई. कुठून दुर्बुद्धी सुचली नव्हती. आली आली तर आली, होती राहिली, राहिली तर राहिली. त्या बाईली 51,000 कायले म्या म्हणलं माय 51 रुपयासाठी कायले त्या बाईले बोलली. बोलली तर बोलली. या रश्मीनं कायले ऐकलं. ऐकलं तर ऐकलं, मी कोण फसली काहीच मला कळलं नाही माय. रश्मी म्हणते बडे बडे लोगों की बडी बडी बातें. खरं देवा, रश्मी सारख्या लोकांची किसी के साथ न हो मुलाकाते. अरे अरे अरे, त्या रडून राहिल्या. क्या हुआ बहन जी, क्या हुआ? काहीच नाही झालं काकाजी, काही नाही झालं. त्याला आनंदाचे अश्रू आहे, ते आनंदाचे अश्रू. नानीचं प्रेम आहे ते उभारून येऊन राहिलं. नातू झाला, नात झाली, आनंदाचे अश्रू थांबूनच नाहीत राहिले त्याची. त्यांना वाटते अजून काय काय देवाचे कबूल करून काय काय नवस फेडू, असं वाटून राहिलं त्यांना. काही नाही झालं. काकू, कोणता नवस राहिला का फेडायचा? मनात ठेवू नका, मला सांगा. मी आहे ना, मी आहे, सगळं काही होईल. काही मनात आहे का तुमच्या? का बरं रडून राहिला? आनंदाचे अश्रू आहेत ना, रडा रडा, ढसा ढसा रडा. आनंदाचे अश्रू कसे वाहले पाहिजेत, म्हणजे आनंद अजून दुगुणीत होतो. काकू, उद्या जोरात उद्या मनातली भडास काढून टाका, पण तोंडावर आणू नका. मनातला शब्द तोंडावर आला पाहिजे नाही, नाही तर तो काकाच्या कानावर जाईल, मग मला कानाला हात राहील. आनंदाचे अश्रू आहेत, आनंदाचे. बघा बघा, मला हसा येऊन राहिला. काकाले काही नको सांगू. मी हसून राहिली. आनंदाचे अश्रू, आनंद उभारून येऊन राहिला. काकाले काही नको सांगू. हे काय होतं मंडळी, हे मला नाही समजलं. तुम्ही तुमच्या घरी गदगदून हसा, कारण काकूची महिमा अपरंपार. काकू हसते का रडते हेच समजत नाही. ते काकूला समजून नाही राहिलं तर आपल्याला काय समजेल? या गोष्टीवर हसा आता मस्त, आणि पेढे खा. झालं काकू, हसणं रडणं झालं. आता खूप सारी लाईन लागलेली आहे, वाटा बरोबर पेढे, नाही तर फालतू काकाले बोलवून आणा लागेल मला पेढे वाटायले. मग कसं बरोबर नाही ना ते. तुमचा नवस तुम्हीच फेडा. नाही नाही, हे काकाला नाही, मी वाटतो ना. मी वाटतो ना, 51,000चे पेढे कबूल केलते भाऊ. नात झाली ना, तर म्हणून वाटून राहिली. मी नानी हो त्याची, तिच्या मायची काकी हो. म्या केलते कबूल, मला पैशाने आणले 51,000चे पेढे, आणि तुमचे 2-4 गावं वाटून राहिली. घ्या घ्या पेढा घ्या, खा आनंदानं, प्रेमानं. पेढा गोड असतो, तसा आपला शब्द सुद्धा कसा असा गोड निघाला पाहिजे. असा सहदापेक्षाही गोड, असा तुपापेक्षाही तरंगत शब्द गेला पाहिजे. हो ना काकू? अरे व्यवस्थित चालू आहे ना सगळं? हो पप्पा, सगळं व्यवस्थित चालू आहे. अरे पुरतात ना पेढे? कमी पडत असले तर बाई रश्मीबाई पहिले सांगतो, आपण डबल आणू. कोणी वापस नाही गेलं पाहिजे, बिना पेढ्याचं कोणी गेलं नाही पाहिजे. असं काही नाही की आपण आणले ना आता झाले. आलो कोणी तर मग कमी असले तर मला सांगतो. आपण अजून आणू बरं. आता का माणूस का पुरी इस्टेट लुटून देते की काय? सबन वावर घरदारी का म्हणा, पेढे विकत आणा, अनख्या भारतात वाटा. काय करा माय, कुठून दुर्बुद्धी सुचली व मी होती आली व. कसं करू माय व? नाही लढता येत ना हसता येत, ना या माणसाला काही सांगता येत. कशी फसली माय बाई व. कशी नशिबान थट्टा आज मांडली, पेढे वाटून वाटून माली वाट लागली. कशी नशिबान थट्टा आज मांडली,
पेढे घेऊन चालले सारे लोक आपापल्या घरी. टोंगाय कंबर दुखीनं माली हालत खराब केली. कशी नशिबान थट्टा आज मांडली. पेढे वाटून वाटून हालत माई गेली. कशी नशिबान थट्टा आज मांडली. पेढे वाटून वाटून वाट माई लागली. होऊ द्या शांततेनं होऊ द्या. एक माणूस सुटला नाही पाहिजे. सगळ्याला पेढा भेटला पाहिजे. अरे भाऊ लय पेढे आणल्यात राजो. कोणीच सुटत नाही. मी तर म्हणतो उरतील. लोकायला बोलवून आणून द्यायला लागतील. तरी सगळ्या आपल्या आजूबाजूच्या शिवभावाला बोलावलं बरं. हो. काय राजू भाऊ तुम्ही लयच म्हणजे काय म्हणतो बोलायलाच जागा नाही. काय राजू 11,000चे पेढे. खरंच तुमचे नातू बी ना यातच करतील की काय नाना होते राजो. आमच्या जन्माच्या वेळेस राजो 11,000चे पेढे वाटले माझ्या नानाला. यातच करतील तुम्हाला. अरे नाही राजू, आपलं काही नाही बा. ते नानीचं त्याच्या नानीनं केलं बा. त्याच्या आजीच होतो बा ते नवस. आपलं काही नाही बा. तो खरं सांगतो. आपण काय फक्त आणणारे कबूल करणारे ते. काय काकू कशी बुळाले आग लागली. काका तर सगळं ढाबर तुमच्यावरच फोडून राहिले. तुम्हीच केले कबूल. तुम्ही म्हणूही शकत ना आता की 51,000 चुना लागला म्हणून. तुम्हीच कबूल केले. तुम्हीच वाटून राहिले. मी तर बापा कायच्यातच नाही. आपलं काय घेणं देणं बापा. मी पाहिली चुलती. काकू कुठी काय असते बापा. आपण तर कायच्यातच नाही बापा. मी पेडाले हातही नाही लावला. एक पेडा नाही खाल्ला अजून. तुम्ही का मला दिला.